मूलभूत सुविधांसाठी उद्योजक रस्त्यावर उतरणार, अध्यक्ष विनोद पाटील यांचा इशारा। मिरज औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली असून त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होऊन छोट्या मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळत आहे। सांडपाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था नसल्याने हे पाणी कारखान्यामध्ये शिरत आहे। बंद पडलेले पथदिवे, खड्डेमय रस्ते यावरून सांगली मिरज MIDC मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा दिला आहे। मिरज MIDC औद्योगिक वसाहतीतील खराब रस्ते व खड्ड्यांची समस्या उद्योजकांनी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्त यांच्या घरासमोर वारंवार मांडली आहे। आयुक्त यांनी खड्डेमय रस्त्यांची पाहणी करून नवीन रस्ते करून देण्याचे आश्वासन दिले। शहराप्रमाणे औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची बिकट स्थिती आहे। मिरज MIDC मधील रस्त्यांची निंदनीय अवस्था असून या मूलभूत सुविधांचा अभाव यावरून सध्या उद्योजकांना अडचणींना तोंड द्यावे लागते। मागील काही वर्षात औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योग वाढले, कामगारांची संख्या वाढली, वाहतूक देखील वाढली, परंतु त्या तुलनेने रस्त्याची अवस्था मात्र बदलली नाही। रुंदीकरण न झाल्याने छोट्या मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळत असून रस्ते मृत्यूचे सापळे झाल्याचं मिरज MIDC असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील आणि उपाध्यक्ष हर्षल खरे, मनोज पाटील, अतुल पाटील, हेमंत महाबळ, संजय अराणके, माधव कुलकर्णी, संजय खांबे, KS भंडारे यांच्यासह असोसिएशनच्या संचालकांनी लक्ष वेधले होते, परंतु यावर कोणत्याही हालचाली दिसत नाहीत। त्यामुळे सांगली मिरज MIDC मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी रस्त्यावर उतरू असा आंदोलनाचा इशारा दिला।